संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक, अकारण करून अद्भुत, असीम, अपूर्व, अहेतुकी अशा अनुग्रहामुळं, दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात वैराग्य रागरसिक श्री संत तुकोबाराय यांची असणारी ही स्मृतिभूमी किंवा जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी अशा प्रकारेने स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असणारं हे पवित्र अशा प्रकारचं पावन तीर्थक्षेत्र. आणि या ठिकाणी हा फाल्गुन मासाचा पर्वकाल. फाल्गुन मासाचा पर्वकाल म्हणण्याचं कारण असं आहे की आपल्याकडं या महिन्याला कोणी शुभ महिना असं व्यवहारात म्हणत नाही, याला बोंबेचा महिमा म्हणतात, काय महिना म्हणतात. किंवा या ठिकाणी हा जो महिना आहे याच्यामध्ये असं शुभ म्हणून काही विशेष पर्व दिसत नाही. तेव्हा हा जो काळ आहे ना, काळाची व्याख्या केली, अतीतादी व्यवहार हेतू काल हा, भूत भविष्य वर्तमान यांना जोडणारा हा जो काळ आहे त्याला कारण असणार. आपल्याला मागं काय झालं, आत्ता काय चाललं, पुढं काय होणार याविषयी हा जो विचार केला जातो याचा कारण कोण आहे, मूळ कारण. आता वर्तमान धरला की पाठीमागचं झालेलं भूतकाळ आणि पुढचा भविष्यकाळ अशा प्रकारचा व्यवहार आपल्याला करता येतो. म्हणून हा जो काळ आहे तो काळ फार नाराज झाला. काल म्हणजे कालाची अधिष्ठात्री देवता, की ह्या 12 महिन्यामध्ये नेमका हा फाल्गुन महिना असा आहे की या कालामध्ये याला कोणीच आम्हाला विशेष पावनता देत नाही. आधीच आपली म्हण आहे, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास असं म्हणण्याची पद्धत आहे. त्यावेळेला ही चर्चा वैकुंठात गेली आणि त्या ठिकाणी नाथ महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय यांच्या ठिकाणी हे दोन्ही एकाच परमात्म्याचे अंश आहे. नाथ महाराज भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, आणि इथं तुझा काय आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि तुकोबाराय तरी काय आहेत, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा, धन्य तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ. या ठिकाणी ह्या काळाला पावन करणार कोण, तर त्या ठिकाणी असा विचार झाला की नाथ महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय यांनी असं ठरवलं की आपलं जे अवतार कार्य आहे ते अवतार कार्य ह्या फाल्गुन महिन्यामध्ये या ठिकाणी परिसमाप्तीला न्यायचं. आणि त्याप्रमाणे हे फाल्गुन वद्य बीज आणि फाल्गुन वद्य षष्ठी यांना नावच प्राप्त झाली. तुकाराम बीज असं नाव प्राप्त झालं. तिकडं एकनाथ षष्ठी अशा प्रकारची नामाभिधान प्राप्त झालं. आणि तो काळ जो आहे तो आपल्याला कृतार्थ मानायला लागला. विठ्ठल